विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा हरे श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 हाला हाला विठ्ठल 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 जोडोनिया दोन्ही हात जोडोनिया दोन्ही हात जगी जाणवितो मात एकदा जा रे अलंकापुरा जन्मवेर झारा चुकवा आवडी सांगा जीवीचे आर्त आवडी सांगा जीवीचे आर्त माऊली पुरविती जानोने एकदा जा रे अलंकापुरा जन्मवेर झारा चुकवा ज्ञानराज माझी माऊली ज्ञानराज माझी माऊली एका जनार्दनाची सावली एकदा जा रे अलंकापुरा जन्मवेर झारा चुकवा विठ्ठल हरा विठ्ठल 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 जोडोनिया दोन्ही हात जोडोनिया दोन्ही हात जगी जाणवितो मात एकदा जा रे अलंकापुरा जन्मवेर झारा चुकवा नमो तीर्थ पंथे चालती तयासी 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 येती बोलवित त्यांशी नमो येते बोलवित त्याचे नमो येते बोलवित त्याचे नमो तीर्थ पंथे चालती तयासी तीर्थ पंथे चालती तयासी नमो तीर्थ पंथे चालती तयासी येते बोलवित त्याचे नमो जोडोनिया दोन्ही हात जगी जाणवितो मात एकदा जा रे अलंकापुरा जन्मवेर झारा चुकवा प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र प्रतिष्ठान म्हणजेच पैठण निवासी असलेले ज्ञानेश प्रिय संत अद्वितीय प्रातस्मरणीय नित्य भजनीय शांतीब्रह्म श्रीमंत एकनाथ महाराज नाथरायांच्या अखिल विश्वाला गोदावरी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील श्री ज्ञानदेवांची स्तुती या प्रकरणातील अभंग आहे। प्रस्तुत अभंगात शांतीब्रह्म एकनाथ महाराज तुम्हा आम्हा साधकांना
जन्म चुकवा, पण चुकवायचा असल तर एकदा तरी अलंकापुराला जा, अशी हात जोडून विनवणी आजच्या अभंगात करतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी 2 शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या तीरावर समाधिस्थ संजीवन ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये, पुण्यपावन भगवान सिद्धेश्वराच्या नगरामध्ये, त्रिभुवन विख्यात सुवर्ण पिंपळाच्या दाट छायेमध्ये, ज्ञानमय आजान वृक्षाच्या बागेच्या सन्निधवासी गेली अनेक वर्षापासून चालत आलेला द्विविध उपक्रमाचा एकत्र सुगम संगम आजच्या कार्यक्रमाचा आहे. द्विविध उपक्रम म्हणजे काय? पहिला उपक्रम गेली अनेक वर्षापासून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्यातील रथाबागे पाठीमागची 96 क्रमांकाची दिंडी समस्त वारकरी संप्रदाय मुळशी तालुका, पुणे जिल्ह्यामध्ये अनेक तालुके, त्या अनेक तालुक्यापैकी परमार्थिक तत्वाच्या मुळाशी जाणारा तालुका, परमार्थ करण्याच्या बाबतीत आळशी नसलेला तालुका मुळशी तालुका. आणि या पुण्य पावन मुळशी तालुक्याचा रथामागे 96 क्रमांक दिंडीचा अनेक वर्षापासूनचा माऊलीच्या दारातील हा पारायण सप्ताह. मुळशी तालुक्यातून अनेक वारकरी इथं येतात, ज्ञानोबरायांच्या दारात 8 दिवस राहतात. रोज इंद्रायणीचं स्नान, आळंदीची प्रदक्षिणा, काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, गाथा भजन आणि संध्याकाळी माऊलीच्या दारात कीर्तन. अनेक वर्षापासून हा उत्सव. कधी माऊलीचा समाधी सोहळा झाला तर मग जानेवारी महिन्यात, फेब्रुवारी महिन्यात, ह्या 2 महिन्यात हमखास हा उत्सव असतो. तिथी काय ठरलेली नसते. आणि मग अनेक वर्षापासून मी आषाढीचंही कीर्तन त्यांचं करतोय. यावर्षी आषाढीला मला जाता नाही आलं कारण मी आजारी पडलो. आणि या सप्ताहातही अनेक कीर्तनं केलेली, जागराची केलेली, तर काल्याची केलेली, तर मधली केलेली. एकदा तर अशी अडचण आली, अगोदर कोणाच तरी कार्यक्रम होता, मग संध्याकाळी 9 ते 11 एक कीर्तन केलंय बघा. मी इथं आठवतंय मला, रात्री कीर्तन केलं होतं, पहिलाच दिवस होता. तर अशा अनेक वर्षाची माऊलींच्या दारात ही मुळशी तालुक्याची उपासना. आणि आज मुळशी तालुक्यातून सगळे कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक आणि मुळशी तालुक्यातील अनेक गावच्या सप्ताहाचे संयोजक, मी ज्यांना गावानिशी काय नावानिशी ओळखतो अशी सगळी मंडळी इथं बसलेली आहेत. अनेक वेळा त्यांच्याकडे जाण्याचा योगही येतो. आज सगळी मंडळी, मग आदरणीय दशरथ महाराज मानकरींनी मला कार्तिकीच्या आधीच ही सेवा मला सांगितली होती. म्हटलं महाराज, ते म्हणले तुम्ही कीर्तन सेवा घ्या. म्हटलं कधी सप्ताह? त्यांनी सांगितलं तुम्ही यावर्षी 2 कीर्तनं करायची जागर काल्याची. अहो म्हटलं मी काय सापडायचो 2 कीर्तनाला, एखादं करील. ते म्हणले आम्ही तुमच्याच तिथीवर सप्ताह धरला आहे, कारण मार्गशीर्ष वद्य नवमी संध्याकाळ आणि मार्गशीर्ष वद्दी दशमी सकाळ हे 2 दिवस ज्ञानेश्वर महाराज संस्थानने आम्हाला दिलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज संस्थान तसे दिवस आता एरवी कोणाला कायमचं करत नाही, पण आम्ही जी व्रत करतो हे पूर्वी ज्ञानेश्वर महाराज संस्थानतर्फे केलं जायचं. पूर्वी आळंदीची पंचक्रोशी प्रदक्षिणा मंदिरातूनच निघत होती. ही हैबत बाबांच्या संकल्पनेतली ही प्रदक्षिणा आहे. मी ते पुढं वेळ भेटल्यावर सांगणार आहे तुम्हाला. आणि मग ही पंचक्रोशी प्रदक्षिणा आम्ही करतो. मग ज्ञानेश्वर महाराज संस्थांनी हा ठराव करून की अरे हे आपल्या आळंदीची पंचक्रोशी प्रदक्षिणा करणारे सगळ्या सोहळ्याचे वारकरी आमच्याबरोबर आहेत. ज्ञानोबरायाच्या पालखी सोहळ्यातले आहेत, सोपानदेवाच्या आहेत, निवृत्तीनाथाच्या आहेत, मुक्ताबाईच्या आहेत, तुकोबरायाच्या सोहळ्यातील आहेत, निळोबरायाच्या सोहळ्यातील आहेत, बाबाजी चैतन्य महाराजांच्या सोहळ्यातील आहेत. अनेक सोहळ्यांच्या वारकऱ्यांना माऊलींची उपासना घडावी, जे समाधीच्या अभंगामध्ये या पंचकृषीचं वर्णन केलं आहे, आपल्याला या पंचकृषीची प्रदक्षिणा घडावी. आणि म्हणून सगळी मंडळी येतात. आणि मग ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे
12 वर्षापूर्वी जे विश्वस्त मंडळ होतं त्यांनी आणि व्यवस्थापक मंडळाने हे 2 दिवस कायमचे करून ठेवलेले. कोणाचाही सप्ताह असेल तर आमच्या 2 दिवसाच्या अगोदर किंवा आमच्या 2 दिवसाच्या नंतर किंवा मग करा, पण हे 2 कीर्तनं मात्र या पंचकृषी मंडळाचे होतील. म्हणून एकदा ज्ञानेश्वर महाराज संस्थांसाठी जोरदार टाळ्या वाजा. हे ज्ञानेश्वर महाराज संस्थांनी ज्ञानोबराच्या सांगण्याहून आम्हाला दिलेले 2 दिवस आहेत महाराज. नाहीतर एरवी इथं कोणाचं आता कायम वास्तव्य नाही. संस्थांनी सगळे दिवस एकमेकाला बदलून देते, संस्थांचे नियम आहेत, त्या नियमापैकी हा एक आहे. आणि मग दशरथ महाराज ज्यावेळेस मुळशी तालुक्याचा अर्ज गेला त्यावेळेस संस्थांनी सांगितलं माऊली जर तुम्हाला ॲड करून घेत असतील तर घ्या. ते मग माऊलीचे 2 कीर्तनं राहतील म्हणजे शेवटची. म्हणजे याला ऊसात हरभरा लावणं म्हणतात मला. आपला सप्ताही होईल आणि माऊलीचे कीर्तनं होतील. म्हणजे आज हा द्विवेणी संगम आहे. जसा शेल पिंपळगावला भीमा भामाचा संगम आहे, जसा तुळापूरला इंद्रायणी आणि भीमेचा संगम आहे, जसा संगमवाडीला मुळा मुठाचा संगम आहे, तशी ही पुण्याची माणसं हुशारच काही झाले तरी. आणि मग मला मुळशीकरांनी आणि दशरथ महाराजांनी सांगितलं की महाराज तुम्हीच ह्या 2 सेवा करा. आणि म्हणून हे माझ्या वाट्याला सेवा आलेली आहे. आज योगायोग मुळशी तालुक्याचं भाग्य आहे, सगळ्या सोहळ्यांचे वारकरी आज तुमच्या कार्यक्रमाला आलेले आहेत. हे जे तुम्ही अनेक वर्ष जे सप्ताह करतात त्याची पुण्यही माऊलीने आज उभी करून दिली. तुका म्हणे बहुता पुण्य ओघ आला पंथे येणे, तुका म्हणे पुण्य गाठी तरीच उचिताची भेटी. या 2 प्रमाणाला डोळ्यापुढे ठेवून आज या सगळे महिना वारकऱ्यांच्या आज तुमच्या गाठी पडल्यात. तुम्ही जर दरवर्षी या स्थितीला ठेवत असाल तर ही 2 कीर्तनं माझी तुम्हाला कायम भेटतील बघा. फक्त संस्थांशी बोलून घ्या. आणि मग आपल्या सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. ही अलंकापुरीची प्रदक्षिणा आहे. याचा काय इतिहास आहे ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. खरं तर या पूर्ण आमच्याही यावर्षी पंचकृषी प्रदक्षिणेला 12 वर्ष झाले. एक तपपूर्ती आमचा सुद्धा महाराज. आम्हालाही एक तप जावं लागलं त्यावेळेस मुळशीकराने आम्हाला पदरात घेतलं बघा. हा सगळा योगायोग आहे महाराज. हे आपण ठरवत नाही, माझी माऊली सूत्र हलवते. विठ्ठल विठ्ठल हे सगळं ज्ञानोबराय सूत्रधार आहेत. आणि या चांगल्याच्या गाठी माऊलीच घालून देतात. आणि या नियमाने आज आळंदी पंचकृषीची सगळे पायी करणारे वारकरी. एरवी मी इथं माऊलीला नमन करणारं प्रमाण म्हणत असतो, पण आज मात्र पायी वारी करणाऱ्याला नमन करण्याचं प्रमाण म्हटलं मी. नमो तीर्थ पंथे चालती तयाशी आणि येती बोळवीत शेवटच्या दिवशी कवायना त्याशी नमो. आणि म्हणून तुम्हालाही नमस्कार असो. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्हाला म्हणजे मुळशीकराला मी कोपरापासून हात नाही जोडला, आमचे 4-6 मित्र आहेत त्यांना जोडलाय मी. खरं ते आजच आलेत आमच्याकडं. नेहमी येतात ते आमच्याबरोबर प्रदक्षिणाला, पण यावर्षी ते आमच्या सरकारमध्ये नसून गुवाहाटीला गेलेले आहे. असो, तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो आणि काहीशा वेळात सेवा आवडतो. खरं तर मी पहिल्या दिवसापासून या पंचकृषीत आजारीच पडलो. मला मुळशीचे कोणीतरी माजी सभापती त्यांचे कीर्तन सुद्धा होतं 4 तारखेला, पण मला त्याही कीर्तनाला जाणं झालं नाही. सोमनाथ महाराजांनी दिलं होतं, मग ते समजून घेतलं त्यांनी सुद्धा. आणि आज इथं उभा राहिलोय. आता तालुक्याच्या सप्त्यात उभा राहिल्यामुळं तेही कीर्तन झाल्याच जमाय असं धरू. नाहीतर हे यांच्या चॅनलवर भेटते, एवढी लिंक मी त्यांना पाठवून देतो. आता विठ्ठल विठ्ठल हॅलो विठ्ठल. 4 तारखेला मला एक मुळशी तालुक्यातच कुठंतरी कीर्तन होतं. माझं गावही काय माहीत नव्हतं, पण होतं. मग ते मग जाणं झालं नाही, मी आजारीच होतो. मी आजच उभा राहिलोय. माझ्या आवाजून हे तुमच्या लक्षात येईल. विठ्ठल विठ्ठल जोडोनी. आता परिहार देत नाही. ही पंचकृषी काय हे मी सगळं पुढं सांगतो. जोडोनिया दोन्ही हात जगी जाणवितो मात, एकदा जा रे अलंकापुरा, जन्मवेर झारा चुकवा आजच्या भंगात. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. बाबांनो, काही मृत्यूलोकात आले तर काही गोष्टी जरूर चुकवा, आणि काही गोष्टी नाही चुकवता आल्या तरी जन्म चुकवल्याशिवाय राहू नका. मग जन्म चुकवायचा जर असेल तर काय करा
एकदा तरी तुम्ही अलंकापुराला जा, अशी हात जोडून विनवणी आजच्या अभंगात नाथराय करतात. विठ्ठल या मृत्यू लोकामध्ये चुकणाऱ्या जीवांना सदैव मार्गदर्शन आमच्या संतांनी करावं. विठ्ठल विठ्ठल. या मृत्यूलोकात चुकणारा घटक दोन प्रकारचा आहे. मृत्यूलोकात चुका दोघ जण करतात. चुका जीवाकडूनही घडतात आणि चुका देवाकडूनही घडतात. मग चुकणाऱ्या जीवाला आणि चुकणाऱ्या देवाला वेळोवेळी मार्गदर्शन नंदू महाराज संतांनी करावं, कौतुकाने करावं. आम्हा हे कौतुक जगा द्यावी नित, आम्हा हे कौतुक जगा द्यावे नित, आम्हा हे कौतुक जगा द्यावे नित, आम्हा हे जगा द्यावे नित, करावे फजित चुकतीत, करावे फजित चुकतीत, करावे सहित अविनाश महाराज. करावे सहित चुकते, आम्हा हे कौतुक जगा द्यावी नित, हे कौतुक जगा द्यावे नित, आम्हा हे कौतुक जगा द्यावी नित, करावे फजित चुकतीत, करावे फजित चुकतीत, जुगतीत. हे प्रमाण डोळ्यापुढे ठेवावं आणि संतांच्या जीवनाकडे पाहावा. संतांचं जीवनाचं हे वैशिष्ट्य आहे. आम्हा हे कौतुक, हे आमचं कौतुक आहे. जगा द्यावी नीत, जगाला नीतीचं शिक्षण द्यावं. संतांच्या सहज हसणे खेळण्यात सुद्धा नीती जगते. हा जयाच्या लिले माझी नीती जी आली असे. ते हसले तरी नीतीचं शिक्षण देणार, खोकले तरी नीतीचं शिक्षण देणार. म्हणजे व्हायरस पसरू नये असं खोकणार. काय काय उगा मोगम कसे खोकत येत महाराज, त्यांच्या खोकल्याने तर कोरोना आलाय महाराज. असू द्या. जयाच्या लिले माझी नीती जी, लीला म्हणजे खेळ, कौतुक. आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत, करावे फजित चुकतीते. आदरणीय बंडाता त्यांनी हा भंग मला दिला कीर्तनाला. त्यांचा उन्हाळ्यात सप्ताह फार मोठा गाथा मंदिरावर, आणि मला हा भंग दिला. मला म्हणले या भंगवर कीर्तन करतो. आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत. आता मी काय नीत शिकवणार, साधा बोय. करावे फजित चुकतीते. या मृत्यूलोकात जे जे चुकलेत त्यांना नीतीचं शिक्षण द्यावं, वेळोवेळी कान धरावा आणि वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करावं. आमच्या संतांचं हे वैशिष्ट्य आहे. चुकणारा देव असो अथवा चुकणारा जीव असो, या उभयतांना चुकांच्या बाबतीत मार्गदर्शन आमच्या संतांनी करावं. हे वैशिष्ट्य आहे संतांचं. महाराज तुम्ही म्हटले की देवाला मार्गदर्शन करतात चुकांच्या बाबतीत, जीवाला मार्गदर्शन करतात चुकांच्या बाबतीत. कसं घडतं हे सांगा बरं. तर देवालाही चुकांच्या बाबतीत संतांनी मार्गदर्शन करावं. पण देव चुकतो हे आम्हाला पहिलं मान्य तर झालं पाहिजे ना. हो, मान्य होईल. काय आहे देवाची चूक कोणती? मोठ्याच्या चुका मोठ्याच असतात महाराज. देवाची कोणती चूक? देवाने एक संघटना काढलेली आणि त्या संघटनेचं जे ब्रीदवाक्य आहे त्या ब्रीदवाक्याप्रमाणे देव वागत नाही. माणसाने जे आपलं ब्रीदवाक्य आहे ते वाक्य पाळलं पाहिजे. एकाच्या घरावर ब्रीदवाक्य होतं मातृपितृ छाया, आणि त्याच्या वास्तुशांतीचं कीर्तन माझं ठेवलं होतं. मी त्याच्या दारात गाडी घेऊन उतरलो, गाडीतून उतरलो आणि घरावर नाव होतं मातृपितृ छाया. गावातले काही भजने माझ्याजवळ होते. म्हणलं वा वा, हा कलियुगातील प्रतिपुंडलिक दिसतोय. लोक म्हणले कशाहून? घरावर लिहिले मातृपितृ छाया. म्हणले महाराज हळू बोला. म्हणले का?
त्याचे आईबाप मारुतीच्या देवळात राहतात. जे ब्रीदवाक्य लिहिलंय त्याप्रमाणे वागायला पाहिजे ना. म्हणलं मग याचा अर्थ काय? त्यांले मातृपितृ छाया या शब्दाचा असा अर्थ आहे, माता पिता मारुतीच देवळात आणि छाया घरात. म्हणलं का बरं? म्हणलं त्याच्या बायकोचं नाव छाया आहे. म्हणलं मग मी आता कीर्तनाला अभंग नाही घेत, छाया गीतच घेतो म्हणलं. हे असले लोक जे ब्रीदवाक्य आहे त्याप्रमाणे वागत नाहीत लोक महाराज. एका जणाच्या गाडीवर ब्रीदवाक्य होतं, पंढरीचा वारकरी. कधी पायी चाललाच नाही गडी. अरे पंढरीचा वारकरी म्हणजे आषाढीला तर आला पाहिजे ना. एकाच्या गाडीवर नाव लिहिलं होतं, आंतरराष्ट्रीय कीर्तनकार. रामनवमीला घरी माशा आणत होता. चैत्राचा महिना आणि आखाडाचा महिना. आखाडाच्या महिन्यात पोतराज रिकामा सापडत नाही आणि चैत्रात भुवा रिकामा सापडत नाही. आणि आज चैत्रात घरी बसलाय, माशा आणतोय. गाडीवर लिहिले आंतरराष्ट्रीय कीर्तनकार. लिहिणाऱ्याला कोपरापासून दंडवते महाराज. जे ब्रीदवाक्य आहे त्या ब्रीदवाक्याप्रमाणे माणसाने वागलं पाहिजे. त्याची ती बिरुदावली आहे, त्या बिरुदावलीप्रमाणे माणसाने वागलं पाहिजे. ज्याचं जे बिरुद आहे त्याने ते बिरुद नुसतं मिरवायसाठी नाही, ते आचरणात आणण्यासाठी असलं पाहिजे. मग देवाची बिरुदावली काय आहे? देवाचं ब्रीदवाक्य काय आहे? देवाने एक संघटना काढली, पतित पावन संघटना. पतिताला पावन करतो ही त्याची संघटना आहे. पण दुर्दैवाने तो पतित पावन करताना दिसत नाही, अशी ठेठ्या संतवाङ्मयात झालेली. विठ्ठल 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. नामदेव महाराज देवाचे वाभाडे करतात. आता सगळी चरण नाही आठवायची, पण मला त्यातलं एक चरण आठवत आहे. पतित पावन नाव तुझला ठेवी अले कोणी. नामदेव महाराज जा विचारता, देवा हे नाव तुला ठेवलंय कोणी, मला सांग त्याचा पत्ता. मी त्याच्या दारात भांडण घेऊन जाणार आहे. हा देवा, तू जसं बिरुद आहे तसं वागतोय कुठं? हा घेशी तेव्हा दिसी ऐसा अससी उदार. काय धरुणी देवा तुझे कृपणाचे द्वार. त्यातलं चरण आहे. पतित पाव झेंगट घेऊन हाती दौंडी पिटीनती ही लोकी. पतित पावन देवा परी तू मोठा घातकी. त्याच्यात आहे पतित पावन नाव तुझला ठेवी अले कोणी. तुझी संघटना काढली, या संघटनेप्रमाणे वागत नाही. तू पतिताला पावन करताना दिसत नाही. ही तुझी चूक आहे. ही चूक सुधरून घे. आता नको चुको आपोल्या उचिता. 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 कृपाळू कांता रखुमाईचा. कांता रखुमाईचा. कृपाळुवा कांता रखुमाईचा. आचरावे दोष हे आम्हा उचित. तारावे पतित तुमचे ते. आचरावे हित तारावे उचित. तारावे पतित तुमचे मी 4 कडवे एकत्र गुंडाळेत म्हणून तुम्हाला त्रास नको. अशी चाल लावावी लागली असे तुम्हाला 4ला गुंडाळावं लागलं असतं. असू द्या, तिघाचंच जुळाना तर चौघाचं कवा जोडायचं असं. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या काही चुका आहेत. अरे देवा, दोषाचं आचरण करणं आमचं उचित आहे. आचरावे दोष हे आम्हा उचित. ह्या प्रमाणाने कसं वागत आलं बरं. अरे बाबा, आम्ही प्रकृतीचे पाईक आहोत. आधीच प्रकृतीचे पाईक. वरी भोगा लागोनी तव रंक. आमच्यावर प्रकृतीचा पगडा आहे. आम्ही प्रकृतीच्या हातात आहोत. त्याच्यामुळे दोषाचं आचरण आमच्याकडून घडणार. आचरावे दोष हे आम्हा उचित. पण आम्हा पतितांना तारणं हे तुझं उचित आहे. तारावे पतित तुमचे ते उचित. उचित शब्द मागे घ्यायचा. आणि तू आम्हाला तारत नाही, ही तुझी चूक आहे. ही चूक सुधरून घे. संत कसे मार्गदर्शन करतात देवाला. म्हणून आता नको चुको
आपुल्या उचिता कृपाळवा कांता रुखमाईच्या. हे देवा तुझी ती चूक आहे, तू आम्हा पतितांना तारत नाही. पतित पावन नाव तुझला ठेविले कोणी. कोणी सांगितलं तर तुला ही संघटना काढायची. जशी संघटना काढली तसं वागलं पाहिजे. म्हणून देवालाही चुकांच्या बाबतीत संतांनी मार्गदर्शन करावं. वर्ग पहिला, देवाला मार्गदर्शन करतात संत. आता वर्ग दुसरा, जीवालाही चुकांच्या बाबतीत मार्गदर्शन करतात संत. चुकांच्या बाबतीत तर जीव हा चुकीचाच पुतळा आहे. विठ्ठल महाराज गुले हे बोनचं वाक्य आहे. श्रीगुरु विठ्ठल महाराज गुले म्हणायचे, जीव हा चुकीचाच पुतळा आहे. चुका केल्यामुळेच जीव दशेला आला. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. जीव आधी चूक करतात आणि मग आठवण होती. आधी चुकी मग घडे आठवण. तुका म्हणे जन परिचय. सिद्धेश्वराच्या मी दर्शनाला गेलो तर सिद्धेश्वरावर गळती लावलेली. गळतीचं पाणी लिंगावर पडतं आणि लिंगावरनं खाली आलेलं पाणी तीर्थ होतं. मग लिंगावर पडल्यावर नंतर आपण पाणी घेतलं पाहिजे म्हणजे ते तीर्थ. लोक लिंगावर पडायच्या आधी ते वरच जरी ते पिते. ते नेहमी प्यायची सवय लागल्यामुळं कसं कुठं काय प्यावं कुठं प्यावं काय प्यावं याचा तारतम्यच नाही. मला लिंगावर पडल्यानंतरच तीर्थ असतं बाबा. लोकाला लिंग आणि कळशीतला फरक कळाला. काय त्यांना तत्वज्ञान सांगा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. द्या सोडून. जीव चुका करतो, आधी चुकतो मग त्याच्या लक्षात येतं. आधी चुकी मग घडे आठवण तुका म्हणे जन परिचय. मग या जीवालाही चुकांच्या बाबतीत संतांनी मार्गदर्शन करावं. पण दोन अंगाने मार्गदर्शन केले. जीवाला संत चुकांच्या बाबतीत दोन अंगाने मार्गदर्शन करतात. आपल्या फायद्याचे ऐकण्यासारखे ऐका. कोणत्या दोन बाबतीत? एक, काही गोष्टी करायला चुकू नका आणि काही गोष्टी चुकवल्याशिवाय राहू नका. या दोन अंगाने संतांनी मार्गदर्शन केले. काही गोष्टी करायला चुकू नका. काय करायला चुकू नका? एक, शुद्ध आचरण ठेवण्यासाठी चुकू नका. दोन, त्याचं भजन करायचंय चुकू नका. आणि तीर्थयात्रा आदी कार्य करायचे चुकू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक, शुद्ध आचरण ठेवण्यासाठी चुकू नका. जरी शुद्ध आचरणा चुको नको. शुद्ध आचरणा चुको नको. शुद्ध आचरणा चुको नको. तू झाली चतुर शहाणा. बहुत झालाशी तू झालाशी चतुर शहाणा. शुद्ध चरणा चुको नको. चुको नको. शुद्ध आचरणा चुको नको. शुद्ध आचरणा चुको नको. आमचं त्र्यंबकेश्वर पंचकृषी मंडळ आहे. सगळे आज सासवड पंचकृषी मंडळ आलंय, त्र्यंबक पंचकृषी मंडळ आलंय, आळंदीचे तर इथंच बसलेले आहेत म्हणा. नेवासा पंचकृषी आणि पंढरपूरचे पंचकृषी मंडळ आलंय आज. विठ्ठल विठ्ठल. हा ना हा ना. गोड प्रमाणे आपल्या स्टेटसवर हे ठेवा. प्रत्येकाने आपल्या मोबाईलवर हे प्रमाण ठेवलं पाहिजे. बहु तो झालाशी चतुर शहाणा. चतुर शहाणा म्हणजे तू ह्या बोटावरला थुंका ह्या बोटावर नेतोय, आम्हाला लक्षात येतंय. ह्या बोटावरला ह्या बोटावर नेतोय. हे जुळल पण हे यांच्यात जुळल, यांच्यात नाही जुळायचा. मज ते हसतील संत जी देखील ती मूर्तिमंत. एकदा त्यांच्या लक्षात आलं ना मग तुझं हे बंद होऊन जाईल. म्हणून बहु तो झालाशी चतुर शहाणा. शुद्ध आचरणा चुकू नको. बाबा रे, निदान 50,000 रुपये कीर्तनाचे घेतो, निदान एकादशी तरी धर रे बाबा. शुद्ध आचरणा चुकू नको. नाही ऐकायला भेटतंय दशरथ महाराज म्हणून बोलतोय आम्ही. असं एकादशी धरायला महाराज मी मुसलमान दाखवीन एकादशी धरणारे मुसलमान. आमच्या गावात मुसलमान शिवरात्र धरतात
आणि कीर्तन करून शिवरात्रीला जेवून भाकर बांधून नेली. लोकांनी मला येऊन सांगितलं, आता काय सांगावं महाराज, काय सांगायचं आता. वरून 40,000 दिले, देणारेच पहिले यम लोकांनी नेले पाहिजे महाराज. काय करावा, गावगाव आडाम तडाम कारभारी झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. शुद्ध आचरणा चुकू नको बहु, तो झालाशी चतुर शहाणा. शुद्ध आचरण ठेव. जरी तुला नाही पखवाज वाजवता आला तरी चालेल, नाही तुला गायन करता आलं तरी चालेल, नाही तालात म्हणता आलं, नाही पाठांतर झालं तरी चालेल, पण तू नियमाने हरिपाठ म्हण, बिगर स्वराचं म्हण. आमचं काही आग्रह नाही, स्वरातच गा असं काही नाही. जरी तुझं मधुर उत्तर दिदला सुस्वर नाही देवे, नाही तया विन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल. पण शुद्ध आचरण ठेव. जो नियमाने हरिपाठ घेतो, नियमाने काकडा घेतो, नियमाने गाथा पारायण करतो, नियमाने ज्ञानेश्वरी पारायण करतो, आळंदी पंढरी देहू आदी वाऱ्या करतो, कीर्तनकाराच्या आधी त्यांचं दर्शन घ्या. विठ्ठल बहु तो झालाशी चतुर शहाणा. शुद्ध आचरणा चुकू नको एक. दुसरं सांगतात तयाचे भजन चुकू नको, तयाचे भजन चुकू नको, तयाचे भजन चुकू नको. देखवी ऐकवी भजन चुकू नको. देखावे ऐकावे एक नारायण, देखवी एक नारायण. देखावे ऐकावे एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. तयाचे भजन चुकू नको, तयाचे भजन चुकू नको, तयाचे भजन चुकू नको, तयाचे भजन चुकू नको. कलियुगात कोणतं साधन करा वर्म कळणार नाही, पण भजन करा तुका म्हणे वर्म भजनेची सापडे. येराशी तो पडे ओ सदिशा. भजनाने मनुष्य वैकुंठाला जातो, भजन भगती कर वैकुंठ ही जाय. येही तर न करते क्या न होय. मानवी देहाचं सार येवोनी नरदेहाशी विचारावे सार. धरावा पै धीर भजन मार्गी. भजन करा. ही माझ्या उजव्या हाताला जे पखवाजावर व्यक्ती उभी आहे, ही व्यक्ती तमाशा सोडून भजन करायला लागली. मला यांचा तमाशा प्रसिद्ध होता. हे नंदू महाराज तांबे यांचे वडील दत्तोबा तांबे प्रसिद्ध तमासगीर होते, आणि वडिलांनी उभी हयात तमाशात घालवली. पण मुलांनी काही काळ घालवला, पण एका चांगल्या वारकऱ्याचं कीर्तन ऐकलं आणि तमाशाची ढोलकी सोडली ना आज पखवाजवर उभे आहेत महाराज. हे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने असं त्यांनी ढोलकी सोडून पखवाज धरलाय ना आपण पखवाज सोडून कीर्तनात ढोलकीन तबला वाजायला लागलो. आरा रा 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 रा. कीर्तनकार बहुतेक नारायणगावच्या फडावरला असावा बघा. सगळ्या वारकऱ्याला विनंती, मायबाप कीर्तनात ढोलकी हे कीर्तनाचं साधन नाही. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. कीर्तनात फक्त टाळ पखवाज विना हेच असलं पाहिजे. कीर्तनात ढोलकी तबला ते सिंथ ते आर्गॉन खंकडांग 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 वाजत आहे बघा. भलं लांबलंच काय माणूस अख्खा झोपन त्याच्यावर एवढा असते. हे कीर्तनाचं साधन नाही. मी थोरा मोठ्याची कीर्तन ऐकलेली आहेत बा. निवृत्ती महाराज वक्ते, विठ्ठल महाराज घोले, सद्गुरू मारुती महाराज कोरेकर. थोरा मोठ्यांनी हे लावलं नाही. मोठ्यांना पगवून वागा. लोक उद्या कमरचं सोडायला लावतील, मग होतान का तयार? 15 वर्षांनी तेच पाहायला भेटल. विठ्ठल 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 महाराज घुले यांनी सांगितलं, पखवाज उतरला म्हणून पखवाज लावत असताना मी टाळ पुढं केला. नामदेवांना पखवाज लावित होते. नामदेवांना टेंभुकर. नामदेवांना म्हणले अरे हातोडी आणा हातोडी आणा. हातोडी दिसली नाही, मी टाळ पुढं केला. नामदेवांना विठ्ठल बोला म्हणले, विठ्ठल बा आमच्या टाळाने पखवाज लावित नाही, तुम्ही लावा. विठ्ठल बा म्हणले मलाही तुमची परीक्षाच पाहायची होती. हो आम्ही बी टाळाने पखवाज लावित नाही, पण तुम्ही वेळ प्रसंगी त्याने आपण कमी स्वरात कीर्तन करू, पण टाळाने पखवाज लावित नाही, कारण विठ्ठल टाळ. गावगाव टाळाने गुळ फोडीत येत. आता काय करावा? अरे तू कीर्तनाला आलाय का गुळ खायला आलाय बाबड्या? टाळाने गुळ गुळ फोडीत येत होय. काय करावा? काय काय कीर्तनकार कीर्तनात किलो किलो गुळ खातात. यांचं कीर्तन गोराळात ठेवलं पाहिजे खरं तर. होऊन जाऊन द्या जोमानं. हे आपण नाही पाळायचं तर काय मंडईतले बागवान पाळतील का? विठ्ठल
आमच्या वारकऱ्यात तर असे नेहमी आहेत महाराज. असं आम्ही वारकरी गट्टा नसल तर दगड सुद्धा लावित नाही पाखवाजाला. बऱ्याच पाखवाजाला दगड लावित आहेत महाराज. काय आता सांगावा, काय अवघड झालं. आणि दररोज पाखवाजाला कधी कधी पावडरचा डबा आणून द्यावा लागतो. ती घरीच जाते घेऊन बघा. अरे इथं ठेव बाबा. दोनदा पुढील नाव, तीनदा इथं नाव घालाना, पण राहू दे इथं डबा. त्यो अवघड झालं सगळं. मला सांगायचा भाव असा आहे, भजन करायला चुकू नका. गावात एकादशीचं भजन झालंच पाहिजे बुवा. त्या गावाला वारकऱ्याचं गाव म्हणावं कसं, की ज्या गावात एकादशीला टाळ वाजत नाही, हा, ज्या गावात टाळ वाजत नाही, तो आयशी वस्ती, चोरा कंटकाची वस्ती, स्मशान ते भूमी, प्रेत रूपजन, सेवा भक्तीहीन ग्रामवासी. ज्या गावात एकादशीचा टाळ वाजत नाही त्या गावात राहू नये मुक्कामाला. सोमवारचा टाळ वाजलाच पाहिजे गावात. सोमवारी भजन झालंच पाहिजे. तसं तर रोज झालं पाहिजे. मी वैद्यबाबांबरोबर जालना जिल्ह्यात कंडारी नावाचं गाव आहे. मी दुसऱ्या वर्षाला होतो, वैद्यबाबांबरोबर गेलो दशरथ महाराज. त्या गावात बाबांची 2 कीर्तन होती. जालना जिल्ह्यातलं गाव आहे ते. कीर्तन झालं, तिथे एक उपारणेवाले वारकरी माझ्या डोळ्यापुढं चेहरा आहे. मी गोष्ट सांगतोय 20 वर्षापूर्वीची. आणि त्यांनी सांगितलं, महाराज या गावात रोज काकडा असतो 45 वर्षापासून. ही गोष्ट 20 वर्षापूर्वीची. त्याने ऊन असो, पाऊस असो, वारा असो, रोज काकडा. आमच्या गावात रोज काकडा आहे. आमच्या गावात सुद्धा. तुमच्या गावात आहे का? रोज वारकरी नाही. वारकऱ्यात जाणं झालं तर सकाळी उठलं तर तांब्या अंगोर पडला का या 7 वळी, 4 वासुदेव, 4 आंधळे पांगळे, 5-6 गवळणी माणसाने रोज म्हणावा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी वैद्यबाबांबरोबर माजलगावला कीर्तनाला गेलो. 4 वाजताच गेलो. माजलगावचं कीर्तन 9 ते 11 होतं. आणि मग आम्ही ज्या पाटलाच्या घरी उतरलो ते वाटपाटील भजनी होते. त्यांच्या घरात विना होता, टाळ होते. वैद्यबाबा म्हणले, ज्ञानोबा घेते विना. हा म्हणलं काय करायचंय. त्यांनी विना घेतला, मला टाळ दिला. अजून एक विद्यार्थी टाळ दिला. बाबा हरिपाठ पुढं म्हणले, नाही मागं म्हणलो. म्हणलं असं का. त्यांनी ज्यांच्या घरी खायचं तिथं 2 नामं गायली पाहिजे. काय जुनी माणसं होती महाराज. इथं तर कीर्तनाच्या आधी 5 मिनिट यायचं. जेवायची काय सोय. अरे हो, आधी कीर्तन करण मग जेव सोन्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला एक कीर्तनकार म्हणले, कीर्तनाची तारीख देतो पण स्वच्छतागृह बांधलेलं आहे का. म्हणलं तू कीर्तनाला येऊ राहिलाय का कशाला येऊ राहिलाय हे तर पहिलं सांग. विठ्ठल 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 विठ्ठल. मला 1 दिवस लागेल सगळे अनुभव सांगायला. असू द्या. भजन करायला चुकू नका. भजनाला माणसाने गेलं पाहिजे. शुद्ध आचरण चुकू नका. भजन करायला चुकू नका. आणि जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाये, तीर्थयात्रे जाय चुकू नको. बाबड्या तुला चालता येत आहे ना, पंढरीची वारी कर, आळंदीची वारी कर, निवृत्तीरायाची वारी कर, पायी वारी कर. तुका म्हणे त्याचे कष्ट हात पाय, कीर्तना नव जाय हरीची या. आणि म्हणून वारी कर. काही गोष्टी करायला चुकू नका, पण काही गोष्टी चुकवल्याशिवाय राहू नका. काय चुकवावं. जन्माची वेरझार चुकवावी. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे बापा, तुका म्हणे बापा, तुका म्हणे बापा, तुका म्हणे बापा. चुकली 84च्या खेपा, चुकली 84च्या खेपा, चुकवी 84च्या खेपा, चुकवी 84च्या खेपा. तुका म्हणे बापा, तुका म्हणे, तुका म्हणे बापा, तुका म्हणे बापा. चुकली 84च्या खेपा, चुकली 84च्या खेपा, चुकली 84च्या खेपा, चुकली 84च्या खेपा. तुकोबाराय आपल्याला म्हणतात, तुका म्हणे बापा. तुकोबाराने आपल्याला बाप म्हणावं एवढे आपण लायकीचे नाही. ते आपल्या सगळ्या जीवाचे बाप आहेत.
पण तुकोबराय म्हणतात तुका म्हणे बापा चुकवी 84च्या खेपा. मानवी देहाला आलाय, एखाद्याची वास्तुशांती चुकली तरी चलल, एखाद्याच्या जागरणाला जाणं नाही झालं तरी चलन, उद्या मोठी लग्न तिथी आहे लग्नाला नाही गेला तरी चलल, हे चुकलं तरी चलल. पण जन्म मरणाची वेरधार चुकवल्याशिवाय राहू नको. तुका म्हणे बापा चुकवी 84च्या खेपा. या बाबतीत कानाडोळा करू नको. तुम्ही निदसुरे नका राहू कोणी चुकवा जाचनी गर्भवास. तुका म्हणे ऐसे काही धरा मनी यातायाती खानी चुकतील. जन्म मरण चुकवा. ठीक आहे महाराज, जन्म मरण चुकवणी जन्म दाखवी आपणा भजा नारायणा. तुका म्हणे भजा नाही भजा नारायणा. तुका म्हणे लोकांना वाटलं भजाचाच काय विषय काय नो. भजे खा त्वरित भावनायुक्त. बर चुकवून जन्म दाखवा. चुकवणी जन्म दाखवी आपणा. जन्म चुकून दाखवा मग बोला. परत जन्माला येणार नाही. पुढती नयो या निघाले पैजाजेत. ज्ञानोबराय म्हणतात भवस्वर्गा उबगले मुमुक्षु योग ज्ञाना वळगले. पुढती नयो, पुढं जन्माला मी येणार नाही. या निघाले पैजाजेत. पैज मारून निघाले साधक. पुन्हा जन्माला मी येणारच नाही. जन्म मरणाला चिरा पाडविल. जन्म मरण किंबहुना येर झारे चिरा पडे. असंच करील. असं माणसाने ब्रीद करावं. पण आयशा नावे असा पण करावा. अशी शर्थ करावी. महाराज तुका म्हणे जिने शर्थ विन राजीरवणे. शर्त असावी काय, त्याचा खिसाच कापीन. अरे काय शर्त आहे वय, त्याच्या पाकिटातून पैसेच काढीन. अरे काय लका भल्या माणसा, ही काय शर्त आहे वय. चुकवणी जन्म दाखवी आपण. जन्म चुकवा. वा, पण जन्म चुकल कसा त्याची साधना सांगा. तर जन्म चुकवण्याची साधना आपल्या शास्त्रात 2 अंगाने आलेली. एक आलेली देवत्व अवच्छेदकाने आणि एक आलेली संतत्व अवच्छेदकाने. देवाच्या अंगाने सांगितलेली साधना आणि संतांच्या अंगाने सांगितलेली. म्हणजे काय, देवाचं नामस्मरण करा जन्म चुकतो. बर, आणि देवाच्या गावाला जा जन्म चुकतो. बर, संताचं नामस्मरण करा जन्म चुकतो. आणि संताच्या गावाला एकदा तरी जा जन्म चुकतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. भगवंताचं नामस्मरण केलं चुके येर झार राम म्हणता. अस रामरायाचं चिंतन भाग्याची गोष्ट आहे. 400 वर्ष रामरायाचं मंदिर, 400-500 वर्ष रामरायाचं मंदिर भारतात नव्हतं. पण आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या अथक परिश्रमातून आपल्या हयातीत आपल्याला रामरायाचं मंदिर पाहायला भेटतंय. ही आपल्या सौभाग्याची गोष्ट आहे. सगळ्या मुळशी तालुक्याला इथं जवळजवळ बऱ्याच गावची वारकरीत. सगळ्याला विनंती, आपला शब्द गावात चालतो. प्रत्येकाला विनंती, 22 तारखेला सगळ्यांनी 21 तारखेला गाव झाडून काढा. संध्याकाळी गावातल्या मुलांना सांगून 22 तारखेला सगळ्या सौभाग्यवतींना सांगून सगळ्या आपापल्या दारापुढं सडा टाकायला लावा, रांगोळ्या काढायला लावा, त्याच्यावर दीपक लावा. दीप प्रज्वलन करायचं त्या दिवशी आपल्या घरी. त्या दिवशी गुढी उभारायची. भगवा झेंडा दारात उभा राहायला पाहिजे. रामरायाचं ते प्रतीक आहे. वा, गुढी उभारा, भगवे झेंडा लावा आपल्या घरावर. घरात त्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करा. जसं आपण गुढीपाडवा करतो. गुढीपाडवा का करतो? रामराय 14 वर्ष वनवासातून आले म्हणून गुढीपाडवा आहे. इथं 14 वर्ष नाही, 500 वर्ष. मग 500 वर्षानंतर जर रामराय पुन्हा रामलल्ला जर भारतात त्यांच्या गावात जर प्रतिष्ठित होत असतील आणि आपल्या हयातीत होत असतील, आणि जर आपण त्या दिवशी गुढी उभारत नसू तर समजून घ्यावं लागेल आपण ब्रह्मदेवाच्या गैरहजेरीत जन्माला आलेलो आहोत. आणि म्हणून प्रत्येकाला विनंती आहे, प्रत्येक गावगावी तर बऱ्याच गावचे कारभारीत त्या दिवशी संध्याकाळी गावात भजन करा, कीर्तन करा, गावात मिरवणूक काढा, शोभायात्रा काढा. रामरायाची प्रतिमा पालखीत बसवा, पालखी खांद्यावर घेऊन मिरवा, रथात बसवा, गावात मिरवणूक काढा, गावात कीर्तनकार बोलवा, कीर्तन करा, भजन करा, प्रवचन करा, अन्नदान करा. रामरायाचा उत्सव गावोगाव झालाच पाहिजे. विठ्ठल विठ्ठला. चुके येर झार राम म्हणता. आणि जे त्या दिवशी हे
भगवान रामाचं भजन करतील त्यांना पुन्हा जन्माला यायची गरज नाही, ते रामधामामध्ये जातील. विठ्ठल विठ्ठल वा चुके येर झार राम म्हणता, रामरायाचं चिंतन केलं, जन्मवेर झार चुकते. बर आणि भगवंताच्या गावाला गेलं, तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. देवाच्या नामस्मरणाने येरझार चुकते, जन्म चुकतो, जन्म वेरझार चुकते. आणि देवाच्या गावाला गेले तरी जन्म वेरझार चुकते. किंवा संतत्वावच्छेदकाने संतांच्या नामस्मरणाने जन्म चुकतो. एका 3 अक्षरे निवृत्ती, जो जप करील अहोरात्री तया सायुज्यता मुक्ती. ब्रह्मस्थिती सर्व 4 अक्षरे ज्ञानदेव, जो जप करील धरील भाव तया ब्रह्मपदी ऐसे शिवाजी देव बोलविले. सोपान हे 3 अक्षरे जो जप करील निर्धारे तया ब्रह्म साक्षात्कारे. होय सत्वर जाणीजे. मुक्ताबाई चतुर्विधा जो जप करील धरील सदा, जो जाईल मोक्षपदा सायुज्य संपदा पावे. ऐशी 14 अक्षरी जो ऐके कर्णविवरे की उच्चारी मुखद्वारे तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे. एका जनार्दनी प्रेम जो जप करील धरील, जो जप करील धरील नेम. तया पुन्हा नाही जन्म ऐशे पुरुषोत्तम बोलिले. फुकट बोलिले विठ्ठल विठ्ठल. असो तर भगवान पुरुषोत्तम सांगतात, जो माझ्या या 4 भावंडाचा जप करील तया पुन्हा नाही जन्म. संतांच्या नामस्मरणाने जन्म चुकतो. आमच्यात एक पुंडलिक बुवा बनकर वार करीत. कुठे आहेत पुंडलिक बुवा? बाहेर आहेत, बाहेर आहेत. ते जेवता जेवता सारखं माऊली माऊली ज्ञानोबरायाचं चिंतन ग्रासोग्रासी. झोपताना बसताना उठताना ज्ञानोबरायाचं चिंतन. आपण बसून उठत असताना बाया 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 बाया, नेमक्या बचत गटाच्या बाया का कांदे लावणाऱ्या बाया, हे तर पहिलं सांग बाबा. बाया बाया काय? संतांचं नामस्मरण मुखाल्यावर ज्ञानदेव. आपल्या मुलाची नावं अशीच ठेवावी. काय मुलाची नावं ठेवताय? साहिल, ऋतिक रोशन, बरं असू द्या, काही नावं ठेवताय. पुरस्कार दिला पाहिजे तुम्हाला एखाद्याने माग केल्याला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असो संतांच्या नामस्मरणाने जन्म चुकतो आणि संतांच्या गावाला गेल्यावर जन्म चुकतो. संतांच्या गावाला जा आणि जन्म चुकवा. कोणते संत? संत श्रेष्ठ ज्ञानोबा राय. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती म्हणतात त्यांना. बऱ्याच जणांना पदव्या येतात, समर्थ, ब्रह्मांड नायक असे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती पदवी नाही, कारण कैवल्याचे अधिकारी फक्त माझी माऊली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कैवल्य कनकाच्या जाना, जो नकडसी थोरा साना, द्रष्ट्याच्या दर्शना पाडावो जो. हे वर्णन माझ्या अमृत अनुभवाच्या मध्ये ज्यांचं आहे, हे फक्त ज्ञानोबरायाकडं. हे कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी. सोडी बांधी करी म्हणजे अधिकारी असला तर बांधलेला सोडी, आणि अनधिकारी बांधलेला सोडलेला बांधी. सोडी बांधी करी की जडाचे परी तळवटू घे, तसं नाहीये खरं. यांच्या दारात अधिकारी असो अनधिकारी असो सगळ्याला न्याय आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून असे माझे ज्ञानोबा आहे, त्यांच्या गावाला जा. ज्ञानोबरायच्या गावाला आल्यावर 7 प्रकारची फळं भेटतात. विठ्ठल विठ्ठल. पहिलं फळ, जो आळंदी वारीला येतो त्याला समाजात धन्यता प्राप्त होते. धन्य अलंकापुरी जन्मी उपजोनी जो देखील. पूर्वार्ध आठवला तर आठवा, मला घाईने आठवना. जो मृत्यूलोकात जन्माला आलाय आणि आळंदीला आलाय, एकदा तरी आळंदी पाहिली तो धन्य धन्य. समाधीत आलंय धन्य युगानुयोगी तुम्ही, धन्य देखील येती रे आम्ही. धन्य अलंकापुरी जन्मी उपजोनी जो देखील. त्या वारकऱ्यास हे मला पुढं लागत आहे. धन्य शब्द आला पाहिजे त्याच्यात. हे लागत आहे प्रमाण, पण पुढं लागत आहे हे प्रमाण. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजा मारा. ठाणे कर. त्यांची बी समाधी पाठे, यांची बी पाठ्या. यांची समाधी पाठे, फक्त यांचं गोड कधी कधी आधी निघत.
असो. तर माझा ऐका जरा. धन्य युगानुयुगी तुम्ही, धन्य देखील येती आम्ही. भगवंत म्हणतात माऊली मी युगायुगी तुम्हाला पाहिलंय. तुम्हाला ज्ञानोबरायच्या अवताराचं काही माहिती नाही, सांगून काय वांग कळणार नाही, काय सांगून फायदा आहे. माऊली कलियुगाचे नाहीत, युगायुगीचे भक्त आहेत. धन्य युगानुयुगी तुम्ही, धन्य देखील येती आम्ही. भगवंत म्हणतात मी पाहिलंय तुम्हाला, मी धन्य आहे की मी तुम्हाला पाहिलं. कोण म्हणतंय? देव. देव म्हणतात माऊली मी धन्य आहे, धन्य देखील येते रे आम्ही. मी धन्य आहे माऊली, मी तुम्हाला पाहिलंय, युगायुगाने पाहिलंय. वा, ज्ञानोबरायचा अनेक युगाचा इतिहास आहे. तुम्ही समाधी वाचा. अष्टोत्तर वेळ समाधी निश्चळ, पूर्वी तुझे स्थळ वाहनाखाली, कृता त्रेता द्वापारा आधी, येथे सकळांची समाधी. धन्य ज्ञानदेव गोविंदी रातोनी येथे बसले, कृतायुगी क्षेत्र आधी, ज्ञानदेवा येथे समाधी. देव सांगत शे शुद्धी योग बुद्धी जुना. विठ्ठल 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 विठ्ठल. धन्य युगानुयुगी तुम्ही, धन्य चौयुगाआधी स्थळ पुरातन, गेले ते नेमून. पण तुम्ही पंचकृषीला आले नाही, प्रमाण सांगायचा अधिकार नाही तुम्हाला. इथं गावात सप्ते फिरत येते, पोलिसाला हप्त्यान बोलवकाला सप्ता. मी सकाळपासून हे ध्यानातच धरून होतो. म्हणजे हरीने प्रमाण सांगितलं का आपण धरायचाच. हरी बघा, हरी आला हाता, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, हरी आणला श्रीरंग, विठ्ठल विठ्ठल. तुम्ही पंचकृषीला आले असते, मी तुमच्या साष्टांग दंडवत घातला असता. असू द्या. धन्य युगानुयुगी तुम्ही, धन्य देखील येते रे आम्ही. धन्य अलंकापुरी जन्मी उपजोनी जो देखील, जो जन्माला आलाय आणि आळंदी पाहिली, धन्य देव म्हणतात. देव. वा, एक पहिलं फळ, जो आळंदीला येतो त्याला धन्यता प्राप्त होते. दोन, पुण्य प्राप्त होतं. नामा म्हणे सर्व सुकृते लाई, नामा म्हणे सर्व सुकृत लायजे, सर्व सुकृत. एक वेळा जाई जे अलंकापुरा, एक वेळा जाई जे अलंकापुरा, एक वेळा जाई जे अलंकापुरा. नामा म्हणे सर्व सुकृत लायजे, म्हणे सर्व सुकृत, नामा म्हणे सर्व सुकृत लायजे, म्हणे सर्व सुकृत. एक वेळा जाई जे अलंकापुरा, एक वेळा जाई जे अलंकापुरा, एक वेळा जाई जे अलंकापुरा. या चरणाचा अन्वय कसा करायचा बघा. मला बरेच दिवस अर्थ कळत नव्हता. मी महिना वारकऱ्यांकडून ऐकलाय. एक वेळा जायचे अलंकापुरा, नामा म्हणे सर्व सुकृती लायचे. असं आहे. हा, एकदा आळंदीला गेले तर तुम्हाला सगळी पुण्यही प्राप्त होते. म्हणजे त्याला नारायण नागबली करायची गरज नाही. आळंदीला आला 1,00,000 नारायण नागबली केल्याचं पुण्य लागत. आळंदीला आला त्याला जागरण घालायची गरज नाही. नाही, आळंदीला आला ते भेटलंय. ते सगळं भेटलं. आळंदीला आला का सगळी पुण्यही त्याच्या पदरात पडते. एकदा तरी या हो माय बाप. विठ्ठल 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 विठ्ठल. नामदेव महाराजाला मी सांगतोय, त्यांना जाऊन विचारा. नामा म्हणे सर्व, एक वेळा जायचे अलंकापुरा, नामा म्हणे सर्व सुकृती लायची. मी याचा पूर्वी अर्थ असा करायचो, सगळी पुण्य उभी करा तर अलंकापुरीला जायला भेटल. तसा अर्थ नाही त्याचा. ह्याच वारकऱ्या सांगितलं त्याने माऊली, तसं नाही. एकदा आळंदीला गेले सगळी पुण्य त्याच्या पदरात येऊन पडतात मला. आणि हाच अर्थ समीचीन आहे, म्हणजे योग्य आहे. हा अर्थ समजून सांगायला एक शब्द टाकावा लागेल मला परत. बर, धन्यता प्राप्त होते, पुण्यता प्राप्त होते. 2, 3, जो आळंदीला येतो त्याला त्याच्या जीवनामध्ये विश्रांती प्राप्त होते. विश्रांतीचे स्थान, संतांचे माहेर, ते या भूमीवर अलंकापूर, हे तिसरं फळ आहे. अहो, आपल्याला विश्रांती भेटेल यात नवल काय. नामा म्हणे देवा, चला तया ठाया, विश्रांती घ्यावया, विश्रांतीचा ठाव पायी संतांच्या. ज्ञानोबरायच्या दारात योगीराज चांगदेवाला विश्रांती भेटली महाराज, तर आपल्याला का नाही भेटणार महाराज. आणि म्हणून आपण माऊलीच्या दारात विश्रांती घेतली पाहिजे. आळंदीत जितकी झोप लागते तितकी कुठंच लागत नाही महाराज. हो, आळंदीत पूल वालांडून अलीकडं आला, पहिली भूकन झोप लागते बघा. पहिली भूक. आळंदीच्या बाहेर गेला का भूक लागत नाही, झोप लागत नाही. संसारात झोप, संसारिकाची झोप उडाली सध्या महाराज. हा, पण आळंदीत आलो का माणसं लई झोपत येतं. आमच्या धर्मशाळेत एक जण सोमवारी झोपला तर बुधवारीच उठला. आणि तो म्हणायचा मंगळवारी, नाही म्हणायचं बुधवारी.
अखेर शेवट त्याला बुधवारचं वर्तमानपत्र दाखवलं आणि मग त्याच्या लक्षात आलं आज बुधवार आहे म्हणलं हो उठा. अवघड आहे. धन्यता प्राप्त होते, पुण्य प्राप्त होतं, विश्रांती प्राप्त होते आळंदीत. बर चौथं सांगतात आळंदीला आला मोक्ष प्राप्त होतो, जाता अलंकापुर गावी मोक्ष मुक्ती वाट दावी. नाथ महाराजांप्रमाणे मोक्ष प्राप्त होतं आळंदीला आल्यावर. ब्रह्मज्ञान प्राप्त होतं, ब्रह्मज्ञान जोडून हात म्हणे मी तुमचा अंकित. आळंदीला आला त्याला ब्रह्मज्ञान. हे सगळे ब्रह्मवेत्ते आहेत. विठ्ठल 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 महाराज घोले म्हणायचे आळंदीची शिळी पुराण सांगती. हे बोनचं वाक्य आहे महाराज. आळंदीत ब्रह्मज्ञान प्राप्त. आळंदीत 2 महिने जरी विद्यार्थी राहिला तरी गावाकडे जाऊन म्हणतो काय म्हणता तुकाराम महाराज. मग लोक म्हणतात तुम्ही आळंदीत होते का. मग 2 महिने आळंदीत राहिला. बसा 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 खाली बसा. 2 महिन्यात गणल्या तरी माहीत झाल्या घेतल्या कोणत्या आहेत काय. पण असो निकम बाबा म्हणायचे. निकम बाबा वैकुंठवासी निकम बाबा. मला बाबांचा परत सहवास घडला. निकम बाबा म्हणायचे आळंदीचा कंडक्टर विद्यार्थी जरी असेल तरी तो बाकीच्या विद्यार्थ्यांना भारी. कंडक्टर म्हणजे आता हा दृष्टांतच कळायचा नाही. जुन्या एसटीत कंडक्टर मागं बसायचा बघा. मागून धरायचं कंडक्टर मागं राहायचा. आता कंडक्टर पुढे राहतोय महाराज. कंडक्टर आणि ड्रायव्हर. कंडक्टर म्हणजे शेवटच्या क्रमांकाचा विद्यार्थी सुद्धा श्रेष्ठच आहे. निकम बाबा म्हणायचे विठ्ठल 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 विठ्ठल. ज्यांनी निकम बाबांना पाहिलं त्यांना हे वाक्य आठवत असेल. आळंदीत आला मोक्ष प्राप्त होतो, ब्रह्मज्ञान प्राप्त होतं, धन्यता प्राप्त होते, पुण्य प्राप्त होतं, विश्रांती प्राप्त होते. आणि आळंदीत आल्यानंतर जन्मवेरझार चुकते. हो हो. मग कधी यायचं. दरवर्षी या. निळा म्हणे जाणून संत येती धावत प्रतिवर्षी. येती धावत प्रतिवर्षी. येती निळा म्हणे जाणून संत येती धावत प्रतिवर्षी. येती धावत प्रतिवर्षी. धावत प्रतिवर्ष येते धावत प्रतिवर्ष. संत धावत प्रतिवर्षी. येते धावत प्रतिवर्षी. येते धावत प्रतिवर्षी. दरवर्षी आळंदीला महाराज दरवर्षी या तुम्ही म्हणता. हो मोठी मोठी माणसं दरवर्षी येतात. कृष्ण एकादशी कार्तिक मासी आपण पंढरीनाथ सनकाधिकाशी यात्रेशी येतात ती स्वानंद राशी. दर्शन घडे तया निज मुक्ती देशी. जय देव जय देव जय ज्ञान देवा. जीवा शिवाचा आदी परब्रह्म ठेवा. प्रतिवर्षी उपासक. प्रतिवर्षी उपासक. हा यात्रेती सनकादी. पण हे प्रमाण पंढरपूरसाठी आलेलं आहे. निळोबरायचं प्रमाण आहे. मी निळोबरायचा वारकरी महाराज. याची सुरुवात सांगतो. आत्मा सकळांचा श्रीहरी तो हा उभा पंढरपुरी. मनवनी देव येती दर्शना ऋषींच्या पंगती. प्रतिवर्षी उपासक यात्रे येती सनकाधिक. हे प्रमाण पंढरी प्रकरणासाठी आलेलं आहे, आळंदीसाठी नाही. मला तरी चुकू नका तुम्ही. तुम्ही खेडोपाडी काय हाणलं तरी चलन. इथं तुम्ही तर डीपीवरच आकडा टाकला. कमाल झाले आता. विठ्ठल 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 विठ्ठल. आळंदीला देव म्हणतात. देव म्हणे हा प्रतिवर्षी भेटी देऊ उभयता. अलंकापुरी जाता उत्सवाशी. हे प्रमाण सोपान देवासाठी आलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल हलो विठ्ठल हलो. अलंकापुरीला जाता जाता तुम्हाला भेटी देऊ असं आहे ते. सोप असू द्या. तर ऐका. देव म्हणे ज्ञानेश्वरा पुण्यभूमी समाधी स्थिरा. कृष्ण पक्षी तुझा निर्धारा. भेटी देत जाईन कार्तिक मासी. समाधी पाठी यांची सगळी. कार्तिक मासी शुद्ध एकादशी पंढरी होईल सरशी. दुसरी कृष्ण पक्षी तुझं निर्धारेशी. तुम्ही ज्या शाळेत शिकले त्या शाळेचा मी मुख्याध्यापक आहे बुवा. असू द्या. असो तर
दरवर्षी आळंदीला. महाराज अहो आम्ही संसारिक माणसं आहेत, तुम्हाला बोलायला काय झालंय? उचललीची पण लावली टाळ्याला, घेतला कोटंबा निघाला बाळ्याला. सोलापूरच्या लोकांना कळलं नाही काय कळ, बाळ्या तुम्हाला कळायचंच नाही काय वानगडे. अहो आम्ही संसारिक माणसं आहे महाराज, ज्याचं जळत त्यालाच कळत. तुम्ही म्हणता दरवर्षी आणि दरवर्षी येणं होणार नाही. तुम्ही एकदा तरी या, तुम्ही एकदा जरी आळंदीला आले तरी तुमची जन्मवेर जर चुकल. नाथ महाराज अभंग रे अलंकापुरा एकदा अलंकापुरा एकदा रे अलंकापुरा जन्म एर धारा चुकवा, जन्म एर धारा चुकवा एकदा रे अलंकापुरा, एकदा रे अलंकापुरा. एकदा जा रे अलंकापुरा, एकदा तरी जावो मायबाप. जन्मवेर झारा चुकवा, जन्माची मृत्यूची वेर झार चुकवा. एकदा जा रे अलंकापुरा. आपल्याला सांगतात रे, एकदा जा रे, रे म्हणून सांगतात. नाही नाही, जोडून या दोन्ही हात, हात जोडून सांगतो तुम्हाला. जगी जाणवितो मात, सगळ्या जगाला मी मात जाणवतो. एकदा जा रे अलंकापुरा, जन्मवेर झारा चुकवा. नुसती वेरधारच चुकल का? नाही. आवडी सांगा जीवीची अर्थ. तुमची काय आर्तता असेल, आवड असेल, माझ्या माऊलीला सांगा. आवडी सांगा, जीवीचे अर्थ सांगा. माऊली पुरविती जाणोनी. ज्ञानोबाराय ते सगळं जाणून तुमचं पुरवतात. हे हैबतराव बाबा आहेत, हे शितोळे सरकारचे सरदार होते. यांचं गाव आरफळे, सातारा जिल्ह्यात गावे. बहुतेक तालुका कराड असेल किंवा कोरेगाव तालुका आहे. कोरेगाव तालुक्यात आरफळ गावे. हैबत बाबा तिथले. आमचे मारुतीबा गुरुवांची आजी का आई, आई तिथली होती. मारुतीबा गुरुवांची आई आरफळची होती. आणि मग हैबत बाबा शितोळे सरकारचे सरदार होते. काहीतरी सामुग्री धनदौलत घेऊन चालले. त्यांना एका भिल्लाच्या टोळीने अडवलं आणि त्यांच्या सर्व सामुग्री हिरण करून घेतली. आणि हैबत बाबांना एका गुहेत कोंडलं, डांबून ठेवलं. अन्न नाही, पाणी नाही. ज्ञानोबराय, हैबत बाबा ज्ञानोबरायचे उपासक होते. माऊली पुढं पदर पसरला. माऊली, मी तुमचा भक्त आहे आणि मला या चोराने डांबलंय. मी तुम्हाला नवस करतो, तुम्ही जर मला सोडवाल तर मी नोकरीला पाणी मारील, पाणी देईल आणि तुमचं भजन करील. ज्ञानोबराय त्या भिल्लाचा जो सरदार होता त्याच्या बायकोच्या स्वप्नात गेले. त्यांना मुलबाळ नव्हतं. ज्ञानोबरायने त्या माईच्या स्वप्नात जाऊन सांगितलं, माई, माझा भक्त तुमच्या मालकाने कोंडलाय, त्यांना सोडा, त्यांची पूजा अर्चा करा, चरण तीर्थ घ्या, एका वर्षात तुम्हाला मुलबाळ होईल. माझा भक्त आहेत हैबत बाबा. आणि मग बाईने मालकाला सांगितलं. मालका स्वप्नात गेले नाही. लोक बायाचं जेवढं ऐकत आहे तेवढं गाड्या दुसऱ्याचं ऐकत नाही. मला बायकोने सांगितलं आणि मग त्या राजाने, तो कोण सरदार होता भिल्लाचा, त्याने सोडलं. हैबत बाबाची पूजा अर्चा केली. हैबत बाबाला सगळा हा दृष्टांत सांगितला. हैबत बाबाने फक्त माऊली पुढे आर्तता व्यक्त केली तर माऊलीने त्यांना संकटातून सोडवलं. महाराज वा, विद्यासागरा वैरागरा, संकटी माऊली ज्ञानेश्वरा, भरित दाटले अंबरा, तो सर्वेश्वरा मोक्षदायी. संकटात माऊलीला हाक मारा मारा. ही जगाची माऊली विठ्ठल 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 विठ्ठल. आवडी सांगा, जीवीचे अर्थ सांगा. तुमची काय अर्थता असेल सांगा. माऊली पुरविती जाणोनी.
काही पुरवायला माऊली बसलेले आहेत. ज्ञानदेवी घेतले दान, हृदयी धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. तुम्हा शिवांच्या सगळ्या कामना पूर्ण करण्यासाठी माऊली बसलेले आहेत. आवडी सांगाजी विचारत माऊली पुरविती जाणोनी, ज्ञानराज माझी माऊली, एका जनार्दनाची सावली. ज्ञानोबराय माझी माऊली, काय नाथ महाराजांना ज्ञानोबरायचा अभिमान आहे महाराज. ज्ञानराज माझी माऊली, एका जनार्दनाची सावली. ज्ञानोबराय या जगतावर मायेची सावली आहेत. एकदा जा रे अलंकापुरा, जन्मवेर झारा चुकवा. म्हणा वारकरी म्हणा, जोडून या दोन्ही हात. जोडणे या दोन हात, जोडणे या दोन हात. जोडणे या दोन हात. एकदा जा रे अलंकापुरा, जगी जानवी तो मात. एकदा जा रे अलंकार, जोडोनी या दोन्ही हात, जोडोनी या दोन्ही हात, जोडणे या दोन हात, जोडणे या दोन हात. जानवी तो मात, जगी जानवी तो मात. एकदा जा रे अलंकापुरा, जगी जानवी तो मात, जगी जानवी तो मात. एकदा जा रे अलंकापुरा, एकदा जा रे अलंकापुरा. पुणेकर म्हणा. कमी. एकदा जा रे अलंकापुरा, एकदा जा रे अलंकापुरा. एकदा जा रे अलंकापुरा, एकदा जा रे अलंकापुरा. जन्मायर धार तू कवा, जन्मायर धार तू कवा. एकदा जा रे अलंकापुरा, एकदा जा रे अलंकापुरा. जन्मायर धार तू कवा, जन्मायर धार तू कवा. एकदा जा रे अलंकापुरा, एकदा जा रे अलंकापुरा. जन्मायर धारा चुकवा, जन्मायर धारा
चुकवा चुकवा एकदा जा रे अलंकापुरा अलंकापुरा एकदा जा रे अलंकापुरा ठोपार खुमाई विठोबार ताली वाजवा भजन करा ठोपार खुमाई विठोबार ठोपार खुमाई विठोबार जय जय ठोपार खुमाई जय जय ठोपार खुमाई विठोबार घुमाए ठोपार खुमाई बार घुमाए जय जय ठोपार खुमाई विठोबार विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार विठोबार खुमाई विठोबार जय जय विठोबार खुमाई विठोबार जय जय विठोबार विठोबार खुमाई हा हा जय जय विठोबार जय जय विठोबार खुमाई जय जय विठोबार ठोबार खुमाई जय 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 विठोबार हा हा ठोबार खुमाई ठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई बोला पुंडले कवरवा ठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई विठोबार खुमाई ठोबार खुमाई श्री ज्ञानदेव तुकाराम ठोबार खुमाई ठोबार ठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई विठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबा 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 आपल्याला एक 10 मिनिटात संपवायचंय तरी स्वामी राजा विनंती परियशी गा माझी पुढती हे अलंकापुरी होती कवनीय युगी एकदा जारे अलंकापुरा हे अलंकापुरा काय प्रकरण आहे हे सांगा. तर हा प्रश्न तुम्ही मला विचारण्यापेक्षा नामदेव महाराजाचे चिरंजीव नारायण महाराज ओठेला नामा प्रेमे आपलं नारा महाराज नामयाच्या नारे घेतलीशी आळी नामदेव महाराजाचे चिरंजीव नारायण महाराजांनी नामदेव महाराजाचं दर्शन घेतलं. नामदेव महाराजाला विनंती केली ये संत सभे माझी रावळ वैसले असे सहजी यासी पुशिजोजी काजी कोण क्षेत्र म्हणून भगवंत हे सगळी मंडळी इथं सौंदर्य वृक्षाच्या खाली बसले होते आळंदीच्या इंद्राणीच्या काठावर आयशे इंद्रायणीशी आले सौंदर्य वृक्षातळी बसले सहपरिवारे सकळ भक्त सगळे बसले आणि मग नारायण महाराज उठले नामदेव महाराजाच्या पाया पडले आणि म्हटले इथं एवढे जण पांडुरंग बसले तर पांडुरंगाला या आळंदीचा महिमा विचारा. ओठेला नामा प्रेमे डुले वंदिले विठ्ठल पावले करत द्वय जोडोनी बोले साशंकित. आणि नामदेव महाराजांनी देवाला प्रश्न विचारला तरी स्वामी राजा विनंती परियशी गा माझी पुढती हे अलंकापुरी होती कवनी युगी हे सांगे जोजी समर्था कवन क्षेत्र कवन तीर्था येथे क्षेत्रज्ञ सर्वता कवन धर्मासे. आळंदीचा सगळा इतिहास विचारला मग देव सांगायला लागले आळंदी हे क्षेत्र आत्ताच नाही देवाशी कळले गौप्य गुज मनरे नामया हे सोज तो निज भाव सहज प्रगट सांगू आता. अरे बाबा हे आळंदी का आत्ताची का कृता योगी क्षेत्राधी ज्ञानदेवा येथे समाधी देव सांगत तसे शुद्धी योग बुद्धी सगळे वारकरी कीर्तनाला आहेत आज
हे माझ्या मागं सूर्यभानभाऊ उभे आहेत ना, आमचे गुरुजी वैद्य महाराज यांना दर कीर्तनात चाल सांगायचे, नुसते नाही हात जोडून चाल सांगायचे. हो वैद्य गुरुजी विठ्ठल महाराज मी टाळ घेऊन उभा राहायची उजव्या हाताला. आमचे गुरुजी यांना चाल सांगायचे, मी आमच्या गुरुजीच्या पायावर पाय ठेवून चालतोय विठ्ठल विठ्ठल. आळंदी पंढरीच्या महिनावाऱ्या 50-60 वर्ष केलेली माणसं येतात. महिनावारी महिना वर्षाला नाही शिल्पी काढाय पुरतं महिन्याला जाते ती मंडळी. आमचे शिवराम बुवा हे मंडळी सूर्यभान बुवा महिनावार करीत. नारायण बुवा विठ्ठल 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 पायी जातात पायी. ऐका मग हा हो आळंदी काय आताची काय ब्रह्मा विष्णू इंद्र तप आणि आजच्याच अभंगात आजच समाधीत अभंगला आणि योगेश्वर अमुक पाताळी शेष समीप याज खालता असे. आळंदीच्या खालोखाल शेष आहे. कंदाशी उपदेश स्कंदाशी उपदेश स्थान. स्कंदाला इथंच उपदेश झाला. लोहगिरी म्हणजे आमचं हे लोहगाव. लोहगिरी हे आळंदी लोहगिरी नावाच्या पर्वतावर आहे आणि तो पर्वत सोन्याचा आहे. अनंत तीर्थाचा मेळ बरोबर आहे. उदके शिंपिती ब्रह्मगोळ लोहगिरी सुवर्णाचळ त्यावरी अलंकापुरी. हा आळंदी भोवतालचा सगळा लोहगिरी पर्वत आहे. हो आणि सगळे सोन्याचे आहेत. सोन्याचे कसे काय मी ते पुढे सांगतो तुम्हाला. आणि मग आळंदीला कृतयुगामध्ये आनंदवन नाव होतं. कृतेच आनंदम ब्रयात. त्रेतायुगामध्ये त्रेतायाम वारुणम स्मृतम. त्रेतायुगामध्ये याला वारुण नाव होतं. द्वापारे कापिलम ब्रयात. द्वापार युगामध्ये याला कापिल नाव होतं. कलौवृते अलंकापुरीम. कलियुगामध्ये अलंकापुरी म्हणतात. ज्यावेळेस युगाचा क्षय होऊ लागला, युगाच्या क्षयामध्ये सगळ्या गोष्टीचा क्षय होऊ लागला. नदी नाल्या पर्वत डोंगर सगळं पंचमहाभूत सगळी विलीन व्हायला लागली. कुबेराला काळजी पडली आपल्याकडे ही देवांची संपत्ती आहे. त्या काळात काय स्विच बँकेची व्यवस्था नव्हती. मी ठेवायची कुठं बुवा, हे ठेवायची कुठं, हे देवांचं धन आहे. पुढच्या युगाला हे कामाला आलं पाहिजे, पुढच्या कल्पाला कामाला आलं पाहिजे. कल्पाचा क्षय हो राहिलाय. मग कुबेराने भगवान शिवाची आराधना सुरू केली. शिवाचं लिंग स्थापन केलं. शिव आराधना सुरू केली. शिव भगवान प्रसन्न झाले. कुबेरा काय म्हणणे, काही नाही, माझ्या 2-3 मागण्या आहेत. काय मागण्यात? पहिली मागणी आमच्या मागं ईडी लागली ती काढून टाक. आपलं पहिली मागणी अशी आहे की हे देवांचं धन माझ्याकडे, ह्या धनाला कल्पाच्या क्षयामध्ये सुद्धा क्षय होणार नाही अशी जागा दाखवा. अविनाश जागा दाखवा. 1 तिथं तुम्ही स्वयंभू रूपाने राहायचं. 2 आणि त्या गावात माझ्या नावाने एक तीर्थ प्रवाहित झालं पाहिजे. 3 भगवान शंकर म्हणले 3ही वर तुम्हाला देतो मी, काळजी करू नका. मग जागा दाखवा. म्हणले तुम्ही जिथं तपश्चर्या केली तीच हे दंडकारण्य. इथं ही जागा अशी की या जागेला कळीकाळ कोपलिया कोपे नचले त्याचे अलंकापुरीश. या आळंदीला कल्पामध्ये सुद्धा क्षय होत नाही. आणि तुम्ही तुमचं धन घेऊन इथं राहा. नाही, तुमची अलकावती नगरी घेऊन इथं राहा. कुबेर आपली अलकावती नगरी घेऊन इथं राहिले म्हणून या गावाचं नाव पडलं अलंकापुरी. विठ्ठल विठ्ठल हो म्हणून नाव पडलंय. म्हणून इथं कुबेर, इथं सगळे पर्वत सोन्याचे का? हे कुबेराने सोनं ठेवलेलं आहे. इथं सोनं कुबेराने कुठं कुठं ठेवलंय, कसं कसं ठेवलं हे फक्त मला एकट्याला माहिती. पण मी ते तुम्हाला सांगणार नाही. कारण का ज्ञानोबरायासारखं 100 कशी सोनं जगात दुसरं नाही. काय त्या सोन्याची इच्छा करता मला? हे 100 नंबरी सोनं आहे. ज्ञानोबराय रत्न आहे याच्यानी पडी पाडे उपमेशी दिशेत थोडे परी ज्ञान देवा आईशे रत्न जोडे हे न घडे कल्पांती. ज्ञानोबरायासारखं रत्न कल्पांतापर्यंत काय त्या सोन्याचं घेऊन बसते तुम्ही कुबेराच्या. हो कुबेर आपलं सगळं सोनं घेऊन. हा सुवर्ण पिंपळ हा कुबेराचा आहे, कुबेराने लावलेला आहे. सोन्याचं पिंपळ आहे. याचं पान आणि आपल्या गावातल्या पिंपळाचं पान दोन्ही बादलीत टाका. फक्त कोणतं कोणाचं हे ध्यानात धरा. नाही ठाकरे गटाचे कोण, शिंदे गटाचे कोण हे कळायला पाहिजे. बर असं आहे. आणि मग तुम्हाला कळलं या पिंपळाच्या पानामध्ये कशी सुवर्णाचं. या पिंपळाच्या पानावर वैज्ञानिकांनी संशोधन केलं तर त्याच्यात सोन्याचा अंश आढळलाय.
आणखीन भरपूर आहे सांगायसारखं आहे. इथं असे काही शिवलिंग आहेत की त्या शिवलिंगाला जर धातू लावला तर सोनं होतं असं आहे. पण ते तुम्हाला लय बारीक सांगत नाही. तुम्ही सिद्धेश्वरालाच कमराच्या चाव्या लावीत बसतात महाराज. तुम्ही गुन्हे नाहीत लई. मग आता मला ते देवाने खोकला देवा ज्ञानोबरायला वाटलं लई सांगू नको. ही लोक आपल्याच नादात. आणि पण असू द्या. तर हे गरजेचं आहे. इथं सगळं अलंकावती नगरी घेऊन राहिला कुबेर. अशी अलकावती नगरी. याच्या पूर्वेला मातुरलिंग आहे. ते हे शिवक्षेत्र प्रत्यक्ष इकडे ना पूर्वे मातुरलिंग साक्ष मरकळ. तिथं आमचे अनिल शेठ लोखंडे म्हणजे संत तुकारामचे संचालक आहेत बघा. तर त्यांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. गावातल्या सगळ्या मंदिरात जीर्णोद्धार केला त्यांनी. त्यांचे वडील इथं असतील. त्यांच्या मंडळात ट्रस्टी इथं. पूर्वे मातुरलिंग साक्ष येथे केशव प्रत्यक्ष चतुर्भुजे रूपे असे त्या जुनी मूर्ती बसवली बरं का. जरूर पहा ती मूर्ती जाऊन. जुनी मूर्ती आहे ना. ज्या मूर्तीचं वर्णन नामदेव महाराजांनी गाथ्यात केलं ती मूर्ती अद्याप तिथं व जुनी बाजूला काढली होती. पण त्याचा आता वज्रलेप करून बसवली. मी पाहिली यंदा ती. दक्षिणे पुणेश्वर देव. इकडं पुणेश्वर आहे. पण सध्या पुणेश्वर आपल्या हातात नाही. त्याच्यावर मशीद बांधलेली मोठी. पुण्यस्थळ महादेव. पुणेश्वरामुळेच पुणे नाव पडलं. एवढा पुणे जिल्हा. पण काय कोणाला अभिमान नाही त्याचा महाराज. आणि मग मूळपिठी नागेंद्री पाहाव नागेश्वर महाराज. त्रिवेणी रूपेवा. तसे तिथं त्रिवेणी मुळा मुठा आणि नागझरी या त्रिवेणी संगमवाडीला होतो. बर त्रिवेणी रूपेवा. तसे पश्चिमे इंदोरी देव. पश्चिमेला इंदोरीय देव म्हणजे इंद्रेश्वरे. इंद्र येऊन या भूमीशी याग संपादिले अहर्निशी. इंद्रायणी इंदोरीशी पंढरी अनुष्ठान केले चंद्रे. अलंकापुरी इंद्र तपश्चर्या. ब्रह्मा विष्णू इंद्र तप. इंद्राने तर तप केलंय. पुण्यभूमी अलंकावती. प्रत्यक्ष नांदे कैलासपती आणि सिद्ध साधका वस्ती. ब्रह्मा अमरपती आदी करून. अमरपती तिथं आहे आणि ब्रह्मदेव बी तिथं. पश्चिमे इंदोरीय देव ब्रह्मेश्वर उत्तम ठाव. ब्रह्मदेवाने तपश्चर्या केली या अलंकापुरीमध्ये. आणि उत्तरे सिद्धेश्वर देव. उत्तरेला सिद्धेश्वर म्हणजे खेड. खेटक ग्रामी भागीरथी. अशी ही पंचकृषी आहे. पूर्वी नामदेव महाराजांनी ही प्रदक्षिणा केली. नंतर सेना महाराजांनी केली. सेना महाराजाच्या नंतर नाथ महाराजांनी तर लवाजम्यासह केली. नाथ महाराजाच्या नंतर तुकोबारायांनी. तुकोबारायाच्या नंतर आमच्या दिहुकर फळात संपतबा वारकरी होऊन गेले. श्रीरंगबा आणि संपतबा यांना विचारा. संपतबा वारकरी हो यांनी संपतबा बरोबर भजन केलंय. यांनी बी केलंय भजन. शिवरामबाने बी. संपतबा मी बी संपतबा बरोबर काही दिवस राहिलो. पण मी नवीनच होतो त्यावेळेस. संपतबा लय पाठ. काही पाठच. काही पाठ. नामदेव महाराज गाथा नाथ रामायण काही सांगा पाठच त्यांचं. विदर्भातले होते संपतबा. काही पाठ होतं त्यांचं. संपतबांनी ही प्रदक्षिणा केली. संपतबांच्या नंतर आमचे शंकरबा मराठे आणि वैकुंठवासी सर्व अक्का आणि आमचे आदरणीय शिवाजीबा पौळ आणि परमेश्वरबा येडशीकर यांनी एकच वर्ष केली. आणि मग 12 वर्षापासून आमचं हे अलंकापुरी पंचकृषी मंडळ आहे. हे दरवर्षी हे प्रदक्षिणा करते. खरं तर यात पुण्याची माणसं कमी येतं. पुणे तेथे काय होणे पण नेमकं भजनाचंच होणे. पुण्याची माणसं कमी येतं पण आलं पाहिजे बरं का. ही सगळी परभणी बेड नाशिक नगर लांबून सांगलीची माणसं आहेत. त्याच्यात लांबची माणसं आहेत महाराज. आणि येतात. पुण्याची बी थोडीफार आहेत. तसं नाही असं नाही. नाही तर शिवखंडीचा अण्णा नांगूरच धरीन बघा. पुण्याची बी आहेत. निमिषी मी पुण्याचीच आहे तर निमी बाहेरची तर. पण सगळी माणसं येतात. आणि पण आपणही एकदा ही प्रदक्षिणा जरूर करा. फार गोड प्रदक्षिणा आहे. आमच्याकडे नकाशा आहे. आमच्याबरोबर या. मग तुम्ही आमच्याबरोबर यांना म्हणायचं ना तुम्हाला करमायचं नाही. कारण का आमच्या तर तुळस बी गड्याच्याच डोक्यावर असते म्हणून तुम्हाला करमायचं नाही. पण तुम्ही स्वतंत्र करा. असं तर अशी ही गोड प्रदक्षिणा आहे. आणि गेली 12 वर्षापासून करतो. मग एक मंडळ स्थापन झालं. ज्ञानेश्वर महाराज संस्थांनी आमच्या कार्याची दखल घेतली. महाराज अरे ही प्रदक्षिणा कोण करते म्हणले. तुम्ही करताय. तुम्हाला हे 2 दिवस. आणि मग ज्ञानेश्वर महाराज संस्थान आम्हाला त्यांनी 2 दिवस दिलेत. आणि त्याच्यात यावर्षी मुळशीकरांचा सप्ताह आला. पुढती मुळशीकरांनाही आपला या लाभ घडो. आणि सगळ्या वारकऱ्यांना या पंचकृषीचा लाभ घडो अशी ज्ञानोबरायाच्या चरणी प्रार्थना. ज्ञानेश्वर माऊली.